तुमचा मित्र जो क्रेटीन घेतो त्याला ही रील नक्की शेअर करा. तुम्ही क्रेटीन घेता पाणीमध्ये, फक्त त्याचा डोस कंप्लीट करता, पण ऍब्झॉर्प्शन त्याचा विचारच नाही करत. मी फक्त एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही क्रेटीन सोबत 1 स्पून ग्लुकॉन डी मिक्स करून घेतलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढतं. मी स्वतः ट्राय केलंय, मला फरक जाणवलाय. कारण ग्लुकॉन डी मध्ये असतं फास्ट कार्ब्स, जे इन्स्टंटली शुगर ब्लड मध्ये टाकतं आणि त्यांनी इन्सुलिन स्पाइक मिळतो. तो स्पाइक क्रेटीन मसल मध्ये घेऊन जातो जास्त इफेक्टिव्हली. आता तुम्ही म्हणाल मी ऑलरेडी कार्ब्स घेतोय फूड मधून, चपाती, राईस. हो, पण ते कार्ब्स स्लो डायजेस्ट होतात. क्रेटीन घ्यायचं असेल तर त्यावेळेस फास्ट कार्ब्स लागतात आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ग्लुकॉन डी नसेल तर दुसरे फास्ट कार्ब्स घ्या, लाईक फ्रूट ज्यूस, बनाना, हनी वॉटर, डेट्स. पॉइंट एकच आहे, इन्सुलिन स्पाइक दिला पाहिजे. आणि हा, जर फास्ट कार्ब सोबत नाही घेतलं तरी चालेल, पाणी सोबत घेतलं तरी रिझल्ट येणारच आहे, पण थोडाफार फरक पडतो. लई जास्त विचार नका करू, रिझल्ट तुम्हाला येणारच आहेत. कन्सिस्टन्सी ठेवा आणि मला फॉलो करा जर तुम्हाला पण एकदम कडक बॉडी बनवायची असेल.